नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण जुलै 2022चा पेपर घेणार आहोत. मागे आपण 2-3 पेपरचे रिव्हिजन घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये MCQ असतील, वन वर्ड वन सेंटेन्स जे काय असेल ते सर्व डिटेलमध्ये पाहू. आता तुमच्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मग त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे. आतापर्यंत जरी तुम्ही तयारी केली नसेल तर इथून पुढे चांगली तयारी करायला सुरुवात करा. कारण थोड्या कालावधीमध्ये तुम्ही जर प्रयत्न चांगला केला तर तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. किती अडचणी आल्या तरी त्याला सामोरे जायचं असतं, खचून जायचं नाही. ठीक आहे, मग त्यासाठी एक शेर आहे ते ऐका. ए दरिया तेरी खैर नहीं बूंदों ने बगावत कर दी है, नाज़ समझ हमको तू लहरों ने बगावत कर दी है. हमें परवाना है मौत समा, मरने का है खौफ समा, ए तलवार तुझे झुकना होगा गर्दन ने बगावत कर दी है, ए तलवार तुझे झुकना होगा गर्दन ने बगावत कर दी है. म्हणजे ह्याच्यातून सांगायचं असंच की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे तर तुमची पेन झुकली पाहिजे पण तुमचा हात थकला नाही पाहिजे. इतकी मेहनत करा, इतकं लिहा, वेळ पाहू नका, फक्त पेनची शाई पहा, पेनची शाई कशी कमी होते आणि टायमिंग लावून पेपर सोडवा तर तुमचा त्याच्यामध्ये रिझल्ट चांगला येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर चला आपण जुलै 2022चा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पेपर 12th कॉमर्स 2022 जुलैचा पेपर आहे. ठीक आहे, वन बाय वन सोडू. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन पॅटर्न माहिती आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सांगत असतो आपले एकूण 7 क्वेश्चन असतात. पहिला असतो ऑब्जेक्टिव्ह टाईप, त्याच्यावर 20 मार्काचा ABCD असतात. त्याच्यामध्ये काही येऊ शकतात, ट्रू फॉल्स येऊ शकतात, ॲग्री डिसॲग्री, वन वर्ड वन सेंटेन्स, त्याच्यानंतर रेशिओ येऊ शकतो, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन येऊ शकतात. आलं लक्षात, वन सेंटेन्स कोणताही प्रकार 20 मार्कासाठी येणार. समजला क्वेश्चन नंबर 1. 2 जर पाहिलं तर ऍडमिशन किंवा रिटायरमेंट असतो. पाहिजे तुम्हाला पेपर दाखवतो पूर्ण. क्वेश्चन नंबर 2 जर पाहिला तर ऍडमिशन हा पहिला असतो, ऍडमिशन, आणि त्याला असतो और रिटायरमेंटचा, हा रिटायरमेंटचा आहे दुसरा और. ठीक आहे, ह्याच्यामध्ये अगोदर असतात 2, नंतर अगोदर असतात 3, नंतर 1 रिटायर होतो म्हणजे याला रिटायरमेंट म्हणतात. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये. आता तिसऱ्यामध्ये डिझोल्युशन, तिसरा असतो हा डिझोल्युशनचा. ठीक आहे, आणि डिझोल्युशनला और बिल ऑफ एक्सचेंज आपण डिझोल्युशन करतो. डिझोल्युशन सोपं आहे, शिकलो होतं आपण पहिल्यापासून. तसा हा बिल ऑफ एक्सचेंज देखील काय अवघड नाहीये, पण तुमच्या 11वीमध्ये जर्नल एंट्री तुम्ही किंवा रेग्युलर केलं नाही 11वी, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जास्त जर्नल एंट्री आणि त्याच्यासाठी रूल्स माहिती पाहिजे तुम्हाला प्रॉपर, तरच येतो. आता क्वेश्चन नंबर 4 हा देखील जर्नल एंट्रीज आहे, पण ही सोपी जर्नल एंट्री असते, त्याच्यामध्ये फिक्स जर्नल एंट्री असतात काय काय. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4चा ऑप्शन असतो कम्प्युटराइज अकाउंटिंग. कम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये 3 प्रश्न आहेत, 3 पैकी 1 फिक्स येतोय. इम्पॉर्टंट ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग, फीचर्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग किंवा डिफरन्स बिटवीन मॅन्युअल अकाउंटिंग अँड कम्प्युटराइज अकाउंटिंग. ठीक आहे, 4थ्यामध्ये आता ज्याला जर्नल एंट्री याची जमत नाही त्यांनी हा करा. तसे याची जर्नल एंट्री एकदम सोपी असते. हे 3-4 स्टेप देतात, फिक्सच्या एंट्री असतात, फक्त अमाऊंट टाकायची असते प्रत्येक ह्याच्यामध्ये. आलं लक्षात. आणि 8 एंट्री होतात, 8 एंट्री होतात, 8 मार्कासाठी असतो, 8 एंट्री होतात, 1 एंट्री 1 मार्कासाठी. आलं लक्षात. अर्धी जरी बरोबर आली तरी अर्धा मार्क पडतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5 असतो डेथ किंवा त्याला ऑप्शन असतो फायनान्शियल स्टेटमेंट. आज तुम्हाला डेथ शिकवलंय पहिल्यापासून. डेथ मध्ये कंपल्सरी तिथं काय विचारतात, तिथं विचारतील तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तरी तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं. म्हणजे रिटायरमेंट सारखाच असतो, रिव्हॅल्युएशन पार्टनर्स कॅपिटल. आणि जर बॅलन्स शीट विचारलं तर बनवायचं, नाही तर नाही. बॅलन्स शीट नाही विचारलं तर इथे काय विचारतात, रेशिओ विचारतात 2. हे 2 कॅल्क्युलेशन विचारतात. कोणकोणते, गुडविल आणि प्रॉफिट लॉस सस्पेन्स, हे दोन्ही करतात. त्याला 4 मार्क असतात कॅल्क्युलेशनला, आणि अकाउंट्स बनवलं त्याला 4 मार्क. आणि जर बॅलन्स शीट बनवलं तर पूर्ण ते रेशिओ नाही विचारत तुम्हाला, ते कॅल्क्युलेशन नाही विचारत. आलं लक्षात. तुम्हाला तिथं मग बॅलन्स शीट प्रिपेअर करावं लागतं. आणि त्याला ऑप्शन असतो रेशिओचा. आता इथे करंट रेशिओ सांगितलाय, करंट रेशिओ, ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आणि नेट प्रॉफिट रेशिओ काढायचं आहे. ठीक आहे, एवढी घटक देतात. फायनान्शियल स्टेटमेंटचा प्रॉब्लेम आहे हा देखील सोपं आहे, तसं काय नाही. पण ह्याच्यामध्ये कसं जास्त घटक आहेत आणि त्याच्यापैकी एक येणार. त्याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय असणार, एकतर व्हर्टिकल स्टेटमेंट, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट, हे 2 झाले का. त्याच्यानंतर कॉमन साईज बॅलन्स शीट, कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट, कंपेरेटिव्ह बॅलन्स शीट आणि कंपेरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट, आणि त्याच्यानंतर हे रेशिओ. म्हणजे असे एकूण 6 पैकी 1 काहीतरी येणार. आलं लक्षात. सोपं आहे सगळं, फक्त 6ची तयारी करावी लागते.
6ची तयारी केली तर तुम्हाला जमणार आहे, काय हरकत नाही. मग हे नाही करायचे तर डेट तर आहेच. आणि 6वा 7वा तर माहिती आहे तुम्हाला कंपल्सरी असतो. 6वा एनपीसी म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट आणि 7वा फायनल अकाउंट 12 मार्काची 2. हे बघायची गरज नाही. फक्त इथं कन्फ्युजन आहे होतं तुम्हाला 5 पर्यंत 6वा 7वा फिक्स असतो. ओके, प्रिंट जरा अंधखाली ना याच्यामध्ये. ठीक, उद्या दुसरी पाहतो, हीच पण दुसरी. ठीक आहे, ॲग्री डिसॲग्रीचा पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए पहिलं बीट आहे ॲग्री किंवा डिसॲग्री. ट्रू फॉल्स आणि ॲग्री डिसॲग्री सेमच असतं. पहा आता फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स ओनली बॅलन्स शीट. फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये फक्त बॅलन्स शीटच असतं का? फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये इन्क्लूड्स ओनली बॅलन्स शीट. डिसॲग्री ना, बरोबर आहे. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणलं त्याच्यात इन्कम स्टेटमेंट असणार आणि बॅलन्स शीट देखील असणार. बॅलन्स शीट तर कंपल्सरी असणार. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फायनल अकाउंट सारखं. आपण तो चॅप्टर जो पाहिला त्याच्यातला क्वेश्चन आहे हा. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटचा जो चॅप्टर आहे त्याच्यातला फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फायनल अकाउंट सारखं. फायनल अकाउंट मध्ये आपण काय प्रिपेअर करतो? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट. तर फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काय केलं जातं? इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट पण स्टेटमेंटच आहे. ओके, त्याच्यानंतर पहा द पर्सन इन हुज फेवर द बिल इज एंडोर्स इज नोन ॲज एंडोर्सी. पहा, असा जो पर्सन आहे ज्याच्या फेवर मध्ये बिल असतं आणि त्याला एंडोर्सी असं म्हटलं जातं. ॲग्री किंवा डिसॲग्री. बरोबर आहे. एंडोर्सी ज्याच्या फेवर, ज्याच्यासाठी बनवलं जातं. आलं लक्षात? कुणासाठी बनवलं जातं? एंडोर्सर म्हणजे बनवणारा, एंडोर्सी म्हणजे ज्याच्यासाठी बनवलंय, म्हणजे ज्याच्याकडून पैसे यायचे तो व्यक्ती. ठीक आहे, ॲग्री आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रिटायरिंग पार्टनर इज नॉट एंटायटल्ड टू शेअर इन जनरल रिझर्व्ह अँड अक्युमुलेटेड प्रॉफिट. किती सोपा आहे. काय सांगितलंय? रिटायरिंग पार्टनर, जो रिटायर होणारा पार्टनर असतो, रिटायरमेंट मधला क्वेश्चन आहे. रिटायर होणारा पार्टनर्सला एंटायटल, तुला शेअर मिळत नाही जनरल प्रॉफिट आणि अक्युमुलेटेड प्रॉफिट मधला. ठीक आहे, अक्युमुलेटेड प्रॉफिटचा तुम्हाला अर्थ नका मासू, पण त्याला जनरल रिझर्व्ह मधला प्रॉफिट मिळत नाही का? रिटायरमेंट मध्ये आधी किती असतात पार्टनर? 3. आणि जनरल रिझर्व्ह कुठे ट्रान्सफर करतो आपण? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. तिघांना ट्रान्सफर करतो का दोघांना करतो? तिघांनाही करतो ना, कारण ओल्ड तिघ आहेत आणि तो जनरल रिझर्व्ह ओल्ड असतो. मग त्याला जनरल रिझर्व्ह किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट मिळत असतो. अक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे लायबिलिटी साईडचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स असतो त्याला म्हणतात अक्युमुलेटेड प्रॉफिट. तो मिळत असतो. ठीक आहे, इथं सांगितलं मिळत नाही म्हणजे चुक आहे, हे डिसॲग्री. समजलं का? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज रिअल अकाउंट. काय? डिसॲग्री आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर रिअल नाहीये. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रिअल अकाउंट आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे नॉमिनल अकाउंट आहे, रिअल नाही. त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. पार्टनरशिप फर्म कशी आहे? ट्रेडिंग का नॉन ट्रेडिंग आहे? दोनच फर्म असतात, ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग. नॉन ट्रेडिंग म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आणि पार्टनरशिप फर्म कशी आहे? ट्रेडिंगच आहे ना. नॉट फॉर प्रॉफिट सेकंड चॅप्टर आहे आपला, समजतंय का? पार्टनरशिप पहिला चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंगच आहे. ती ट्रेडिंग म्हणजे व्यापारी संस्था आहे ती. ट्रेड म्हणजे काय? व्यापार करणे. कन्सर्न म्हणजे संस्था. ठीक आहे, आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दी दूज गिवन बिलो अँड रिराईट स्टेटमेंट. ठीक आहे, खालचं शोधायचं आहे कोणतं बरोबर असेल आणि परत वाक्य लिहायचंय. परत वाक्य लिहा म्हणलं की परत वाक्य लिहित असतं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक्झाम मध्ये जसं सांगितलं तसं आपल्याला थोडी त्याच्यामध्ये कमी जास्तपणा करायला जमत नाही. आता पहा इथं काय सांगितलंय? द प्रोपोर्शन इन विच द कंटिन्यू पार्टनर्स गेट द शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर्स इज नोन ॲज. पहा, प्रोपोर्शन मग असं प्रोपोर्शन आहे की कंटिन्यू पार्टनरला शेअर मिळतो रिटायरिंग पार्टनरचा, त्याला कोणता शेअर म्हटलं जातो? जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याचा शेअर कुणाला मिळतो? जे कंटिन्यू पार्टनर आहेत. आता तिघ असतात अगोदर रिटायरमेंट मध्ये, तिघातला एक कमी होतो, राहतो दोघं. मग हे दोघांना गेलेल्या एक जणाचा प्रॉफिट मिळतो, शेअर मिळतो, त्याला कोणता प्रॉफिट म्हटलं जातं किंवा कोणता रेशिओ आपण घेतो? कोणता रेशिओ असतो किंवा कोणता प्रॉफिट असतो? गेन असतो ना. लक्षात, गेन रेशिओ तिथं लक्षात ठेवा. ओल्ड नाही, न्यू नाही. गेन रेशिओ. गेन रेशिओचा फॉर्म्युला काय? गेन रेशिओचा फॉर्म्युला काय? न्यू मायनस ओल्ड. लक्षात, गेन रेशिओ म्हणलं की न्यू मायनस ओल्ड. कारण न्यू पार्ट जे प्रॉफिट आहे त्यांना जास्त, कारण न्यू दोघे राहतात, बरोबर आहे. कंटिन्यू पार्टनर दोघं राहतात, मग त्यांचा शेअर जास्त असणार आहे ओल्ड पेक्षा, म्हणून मोठ्यामधून छोटा मायनस करायचा.
तिथे गेन राहतो. आणि सॅक्रिफाईस रेशोचा त्याचा उलटा प्रॉब्लेम फॉर्म्युला आहे काय, ओल्ड मायनस न्यू, असं लक्षात ठेवा दोन्हीतलं फरक. आता दुसरा काय सांगितलं, पार्टनरशिप इज कंपल्सरी डिझॉल्व वेन द पार्टनर्स ऑफ दी बिकम डॅश. डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम आहे. डिझॉल्युशन चॅप्टर नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर 3 येतो. ठीक आहे, चॅप्टर तुम्ही चॅप्टरचा नंबर विसरून जा, क्वेश्चन नंबर लक्षात ठेवायचा आणि तो चॅप्टरचं नाव आलं लक्षात. डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह येतो. ठीक आहे, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येतो. तर काय उत्तर येतं पहा, पार्टनरशिप कंपल्सरी डिझॉल्व होते म्हणजे बंद होते ज्यावेळेस पार्टनर्स हे काय होतात पार्टनर्स सॉल्व्हंट होतात, इन्सॉल्व्हंट होतात, क्रेडिटर्स होतात का डेटर्स होतात. पहा हे दोन्ही पैकीच होऊ शकते ना, कारण क्रेडिटर्स कधीच नसतात पार्टनर्स, डेटर्स हे कधीच नसतात कारण ते ओनर आहेत. क्रेडिटर आणि डेटर कसे होतील बिझनेसचे, नाही होणार. ठीक आहे, मग असे तुम्हाला ऑप्शन कट करता आले पाहिजे. हे दोन ऑप्शन तर येणार नाही, मग या दोन्ही पैकीच एक उत्तर. आता सॉल्व्हंट म्हणजे सॉल्व्ह करू शकणारे, ते जर सॉल्व्ह करू शकत असते तर डिझॉल्व कशाला, बंद कशाला, डिझॉल्व म्हणजे बंद कशाला होईल बिझनेस. इन्सॉल्व्हंट असतील ते तरच बंद होतो बिझनेस, म्हणजे डिझॉल्व होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट क्वेश्चन नंबर 3. आता ह्याच्यामधला तिसरा, द पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉन इज कॉल्ड ॲज. पर्सन ऑन म्हणजे ज्याच्यावर बिल ड्रॉन केलं जातं, बनवलं जातं, त्याला काय म्हटलं जातं. ड्रॉवी, पेई, ड्रॉवर किंवा नन ऑफ द अबोव. काय म्हटलं जातं ज्याच्यावर. ठीक आहे, ऑन म्हणजे वर, हुम म्हणजे ज्यासाठी. ठीक आहे, ज्यासाठी बिल बनवलं जातं, ड्रॉन केलं जातं. ठीक आहे, ड्रॉन म्हणजे लिहिलं जातं. कुणासाठी, ड्रॉईसाठी, पेईसाठी का ड्रॉवरसाठी. तिन्हीपैकीच येणार ना, तिन्हीपैकी एक फिक्स आहे, खालचं तर नाही येणार. ठीक आहे, सांगा कुणासाठी बनवलं जातं, ड्रॉईसाठी, पेईसाठी का ड्रॉवरसाठी. ड्रॉवर म्हणजे बनवणारा रे, ड्रॉवर जसं ड्रायव्हर वरून तुम्ही लक्षात, ड्रायव्हर म्हणजे चालवणारा, मग ड्रॉवर म्हणजे बनवणारा. मग ते बनवणारा स्वतःसाठी कशाला बनवल, कुणासाठी, ड्रॉवी साठी बनवतो, लक्षात ठेवा. ड्रॉवी म्हणजे तो आपला कस्टमर असतो, आलं लक्षात. आणि पेई म्हणजे ज्याच्याकडे पैसे द्यायचे तो व्यक्ती. म्हणजे काय उत्तर यायचं ए. आता चौथं पहा, लायबिलिटी ऑफ द पार्टनर्स इन अ पार्टनरशिप बिझनेस इज डॅश. पार्टनरशिप बिझनेस मध्ये लायबिलिटी पार्टनरची कशी असते, लिमिटेड अनलिमिटेड, लिमिटेड आणि अनलिमिटेड, नॉन ऑफ द अबोव. सांगा कशी असते, लिमिटेड असते का अनलिमिटेड असते. ह्या दोन्ही पैकीच उत्तर असणार आहे, कारण हे दोन्ही एकत्र नसू शकतं ना. लिमिटेड आणि अनलिमिटेड कसं. आता मला सांगितलं, तुम्हाला सांगितलं तुमची जीवन कसं आहे, लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे, दोन्हीपैकी एक काहीतरी असेल ना. दोन्ही कसं असणार आहे, बरोबर आहे का. तसे दोन्ही हे तर उत्तर कटलं. ठीक आहे, हे पण नाहीये, या दोन्हीपैकीच एक असणार आहे. कसं आहे, अनलिमिटेड आहे लायबिलिटी, लक्षात ठेवा. म्हणजे लायबिलिटी त्यांना पेड करावीच लागते. जरी बिझनेस लॉस मध्ये गेला, बिझनेस डिझॉल्व्ह झाला, तरी त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी विकून बिझनेसचं देणं द्यावं लागतं, त्याला अनलिमिटेड लायबिलिटी म्हणायचं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजय आणि विजय. आता पहा रेशो सांगितलाय, एकदम सोपा असतो. अजय आणि विजय आर टू पार्टनर शेअरिंग प्रॉफिट लॉसेस, रेशो 3:2. अजय विजय दोन पार्टनर आहेत, त्यांचा रेशो सांगितलाय 3:2. ठीक आहे, 5 रुपये प्रॉफिट झाला तर 3 रुपये एकाला पहिल्याला, 2 रुपये दुसऱ्याला मिळतो. दे डिसाइड टू ऍडमिट संजय. संजयला लगेच ऍडमिट केलं. ओके, संजय लक्षात ठेव, तुला ऍडमिट केलं म्हणजे तुला बिझनेस मध्ये घेतलं आणि त्याला 1/5 शेअर दिला जाणार. 1/5 शेअर म्हणजे काय, 5 रुपये प्रॉफिट झाला तर 1 रुपया नवीन पार्टनरला दिला जाणार, असं तिथं ठरलेलं आहे. ठीक आहे, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय होणार आहे, प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग रेशो काय होणार भविष्यामधला. आता एकदम सोपं असतं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुम्हाला तोंडी आधी सांगतो. पहा 1/4, 1/5 जर गेला, 1/5 एकाचा शेअर गेला, शिल्लक किती राहिला, 4/5. पहा 1/5 एकामधला 1/5 घेतला म्हणजे 5 रुपयातील 1 रुपया गेला, तर मग 5 रुपयातील 4 रुपये शिल्लक राहिले ना. 5 मधला 1 संजयला नवीन पार्टनरला गेला, मग या दोघांना किती राहणार आहे, 5 रुपयातील 4 रुपये राहतील. हे झालं बॅलन्स ऑफ वन. ह्या बॅलन्स ऑफ वनला फक्त आणि फक्त ह्या ओल्ड रेशिओने मल्टिप्लिकेशन करायचे, झालं तुमचं उत्तरच मिळतं, लक्षात ठेवा. हे उत्तर मिळालं. आता पहिल्याचा काढायचं आहे ना आपल्याला, हे बॅलन्स ऑफ वन आहे. ठीक आहे, इथून मल्टिप्लिकेशन करा किंवा इकडून करा, काहीच फरक पडत नाही. इंटू इथे लिहितो थोडं, 4/5 हे तुमचं बॅलन्स ऑफ वन आहे. ठीक आहे, आणि त्याचा ओल्ड रेशिओ काय, 3 अपॉन किती लिहिणार, 5 लिहिणार, आलं लक्षात. मग किती होणार आहेत सांगा, सरळ सरळ गुणाकार होतो ज्यावेळेस तिथं मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेस. 4 त्रिकोण 12,
आणि 5 5 25 होतात. ओके, पहिल्याचं मिळाला. दुसऱ्याचं तसंच काढा. 4/5 बॅलन्स आपण जशाला जसं शिल्लक राहणार. ठीक आहे, इंटू दुसऱ्याचा किती 2 अपॉन 5. काय 4 1 4 4 2 8 आणि आपण 25. आता तिसऱ्याचा जर दिलेला आहे ना, तिसऱ्याचा 1/5 दिलेला आहे ऑलरेडी. आता त्याला फक्त या लाईनला बसण्यासाठी कितीनं मल्टिप्लिकेशन करावं लागलं? खाली बेस 25 येण्यासाठी, इथं 25 येण्यासाठी कितीनं मल्टिप्लिकेशन केलं तर 25 येईल सांगा? 5 न केल्यास, 1 न केल्यास मल्टिप्लिकेशन 25 येईल का नाही? 2 न केल्यास येईल का? 3 न 4 न नाही, 5 न 5 5 25. 5 न जर 5 न जर मल्टिप्लिकेशन केलं, 5 न मल्टिप्लिकेशन केलं 5 5 25 येतात. आणि मग ह्याच्या सोबत जर मल्टिप्लिकेशन केलं तर ह्या सोबत पण होतं, कारण गणितचा नियम असतो दोन्ही सोबत जर मल्टिप्लिकेशन केलं तर तितकी संख्या राहते. म्हणजे इथं वर 5 येणार. म्हणजे 25 रुपयातील 5 रुपये मिळणं काय किंवा 5 रुपयातील 1 रुपये मिळणं काय, एकच अर्थ होतो. समजतंय का? 5 रुपयातील 1 रुपये मिळणे म्हणजे 5वा हिस्सा मिळणे, बरोबर आहे का नाही? आणि 25 रुपयातील 5 रुपये मिळणे म्हणजे 5वा हिस्सा. कारण 1चा पाडा 5 पर्यंत म्हणा, 1 2 3 4 5, बरोबर आहे का? आणि 5चा पाडा 25 पर्यंत म्हणा. 5 1 5 5 2 10 5 3 15 25 5 5 25, 5 पर्यंतच तुम्हाला जाते त्या पुढं. म्हणजे ही आणि ही संख्या सेम असते. पहा, ह्यांचा बेस सेम आहे सगळ्यांचा. ठीक आहे, बेस सेम आहे म्हणल्यास आपला रेशो काढू शकतो. बेस काढून टाकायचा खालचा. मग किती राहतो? 12 8 आणि 5 आहे काय उत्तर बघा. 12 8 आणि पहिलंच आहे नाही. ठीक आहे, 12 8 5. समजलं का? काय उघड आहे, तोंडी काढू शकता ना. ठीक आहे, तुम्हाला जर माहित असेल, आज तुम्हाला माहिती इथं 4/5 शिल्लक राहणार आहे. मग 4/5 ला काय करणार? 4 त्रिकोण 12, 4 त्रिकोण 12. ठीक आहे, 12 म्हणजे 3 ठिकाणी ऑप्शन आहे, हे ऑप्शन कटला. सॉरी, तुम्हाला ऑप्शन सांगतो आणखीन दुसऱ्या पद्धती. किती शॉर्टकट आहेत त्याला? ठीक आहे, 3/4 आहे. पहिला इथे 4 शिल्लक राहणार, 4 त्रिकोण 12 म्हणजे हा ऑप्शन कटला. ठीक आहे, 4 1 4 4 2 8, 8 म्हणल्यास हा एक ऑप्शन काढला, कारण हे 2 शिल्लक राहिले. ठीक आहे, आता 8 आणि हे 20 होतात. ठीक आहे, आणि डिवाइड 5 म्हणल्यास हे दोन्ही टोटल 5 होतात. इथं 25 यायला पाहिजे. आणि मग 25 येण्यासाठी इथं काय करतो आपण? 5 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 5 पाहिजे. ठीक आहे, आधी हे 2 कटल्यानंतर हा ऑप्शन कटला, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन वाईज जरी गेला तरी तेच उत्तर येणार आहे. ठीक आहे, किती शॉर्टकट करा, काय करा, एकदम शॉर्टकट. तुम्हाला अगोदर सांगितलं, हा जर नाही समजला तुम्हाला डायरेक्ट करता येतो. ठीक आहे, किंवा ज्याला एक्सपर्ट आहेत ते करू शकतात. पण आता पहिलं तुम्हाला सांगितलं होतं, इथं 4/5 शिल्लक राहणार. 4/5 ला ह्या दोन्हीने मल्टिप्लिकेशन करायचं, तुम्हाला उत्तर मिळतं. आणि नंतर बेस सेम करून घ्यायचा. समजलं का? आता सी मध्ये ऑड 1 सांगायचंय. पहा, रिझर्व्ह कॅपिटल, रिझर्व्ह फंड, बँक लोन, बिल्डिंग आणि कॅपिटल, ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे सांगा बरं? कशा वेगळे पण कसं काढणार? कोणत्या साईडला येतं तेवढंच आहे. पहा, रिझर्व्ह फंड कोणत्या साईडला येतो सांगा? रिझर्व्ह फंड कुठं येतो? क्रेडिट साईडला, म्हणजे लायबिलिटीला. ठीक आहे, बँक लोन कोणत्या साईडला येतं? लायबिलिटी साईडलाच. ठीक आहे, म्हणजे क्रेडिटलाच. बिल्डिंग कुठे येते? ऍसेटला. कॅपिटल कुठे येतं? लायबिलिटीलाच. मग काय वेगळं असणार आहे? बिल्डिंग वेगळी, कारण ऍसेट साईडला येते बिल्डिंग. किती सोपं आहे पहा. ऍडमिशन फीज रिसिव्ह, ऍडमिशन फी मिळाली. सनरी इन्कम मिळालं. ठीक आहे, स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग फंड आणि सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. काय वेगळं असेल याच्यामधून? काय वेगळं असेल सांगा? पहा, ऍडमिशन फीज तुम्हाला मिळाली, इन्कम आहे तुमचं, कुठे लिहिता? इन्कम साईडला. सनरी रिसिप्ट मिळालं, कुठे लिहिता? इन्कम साईडला. स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग फंड साठी मिळालं, हे देखील मिळालं, कुठे लिहिता? इन्कमला नाही लिहित. फॉर स्पेसिफिक आहे ना, जिथं नावही दिलं स्पेसिफिक आणि बिल्डिंग साठी दिलेलं आहे. कुठं? लायबिलिटी साईडला लिहितो आपण. आणि हे कुठे लिहितो? सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, इन्कमलाच. म्हणजे सगळे इन्कमला लिहितो, फक्त हे जे आहे ना स्पेसिफिक डोनेशन, हे कुठे लिहितो आपण? लायबिलिटी साईडला, म्हणून ते वेगळं आहे. ठीक आहे, हे उत्तर असणार. पोस्टेज, स्टेशनरी, डिव्हिडंड रिसिव्ह आणि ऍडव्हर्टाइजमेंट, काय वेगळं असेल याच्यामध्ये? साईड फक्त तुम्हाला समजली पाहिजे, कोणत्या साईडला येतं. पोस्टेज कुठे लिहिता? स्टेशनरी कुठे लिहिता? डिव्हिडंड रिसिव्ह कुठे लिहिता? आणि ऍडव्हर्टाइजमेंट. आणि बाकीकडे सगळी फक्त डिव्हिडंड रिसिव्ह झालेला आहे. बाकीचे सगळे आपण पेड केलेले असतात किंवा बाकीचे एक्सपेंडिचर आहेत. पोस्टेज एक्सपेंडिचर, पोस्टेज म्हणजे पोस्टातला खर्च. स्टेशनरी म्हणजे स्टेशनरीचा खर्च. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च. आणि हा डिव्हिडंड रिसिव्ह म्हणजे इन्कम आहे, मिळालेले पैसे. हेच वेगळं आहे ना, हे फक्त इन्कमला, बाकी सगळे एक्सपेंडिचरला. पहा, बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे, बँक ओव्हरड्राफ्ट कुठे लिहितो? बँक ओव्हरड्राफ्ट कुठे लिहितो? लायबिलिटी साईड. त्याच्यानंतर लायब्ररी बुक्स कुठे लिहितो?
बुक्स आहेत, लायब्ररी बुक्स, ॲसेट्स आहेत, बरोबर. स्टॉक ऑफ ड्रग्स कुठं लिहितो? स्टॉक ऑफ ड्रग्स ॲसेटलाच, बरोबर आहे. इक्विपमेंट कुठं लिहितो? ॲसेटलाच. मग वेगळं काय असणार ह्याच्यातलं? बँक कोलेटरल, कारण ती लायबिलिटी साईट आहे, बाकी सगळे ॲसेट साईट आहे. आता पहा शेवटचं, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट आणि बँक लोन, हे बँक अकाउंट. काय ह्याच्यामध्ये वेगळं सांगा बरं? काय वेगळं दिसतं तुम्हाला ह्याच्यामध्ये? बॅलन्स शीट, कारण बाकी सगळे अकाउंट नाव आहेत पहा. ह्याला अकाउंट नाव, ह्याला अकाउंट नाव, ह्याला अकाउंट नाव, आलं लक्षात. आणि आपण रिअलायझेशन अकाउंट कशामध्ये बनवतो? डिझोल्युशनच आहे पूर्ण, त्याच्यामध्ये हे बनवतो, ठीक आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटही बनवतो, बँक अकाउंटही बनवतो, पण बॅलन्स शीट बनवतो का त्याच्यामध्ये? नाही. हे दुसऱ्या प्रश्न देखील तेच उत्तर येणार आहे, आलं लक्षात. कारण ते डिझोल्युशन मध्ये आपण कधीच बॅलन्स शीट बनवत नाही, आलं लक्षात. किंवा हे बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे, बाकी सगळे अकाउंट आहेत. त्याच्यानंतर आता कंप्लीट सेंटेन्स करायचे तुम्हाला. पहा, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज टर्म ॲज डॅश. काय म्हणतात त्याला? एक्सेस म्हणजे जास्त आहे, इन्कम साईड जास्त आहे ओव्हर एक्सपेंडिचर पेक्षा, इन्कम साईड जास्त आहे. सेकंड चॅप्टर, ठीक आहे, नॉट फॉर प्रॉफिट, त्याच्यातला प्रश्न आहे हा. एक्सेस म्हणजे जास्त, इन्कम साईड जास्त इन्कम साईड जास्त एक्सपेंडिचर पेक्षा. काय म्हणतात? दोनच आहेत ना त्याचे ऑप्शन. काय म्हणतात? प्रॉफिट किंवा लॉस जो असतो ना इन्कम एक्सपेंडिचर मध्ये, त्याला काय म्हटलं जातं सांगा? अरे सरप्लस किंवा डेफिसिट दोनच आहे ना, मग हा सरप्लस असणार. सरप्लस म्हणजे प्रॉफिट, कारण इन्कम साईड जास्त आहे. पहा, शेअर होल्डर्स ॲज द रिअल ओनर ऑफ दी कंपनी. ट्रू का फॉल्स सांगायचं फक्त, हे सॉरी ट्रू फॉल्स म्हणतो मी. कम्प्लीट करायचे सेंटेन्स, ठीक आहे. शेअर होल्डर काय आहेत? कोणते शेअर होल्डर? आता इथं कोणते शेअर होल्डर, शेअर होल्डर नाव असलं ना फक्त एकच शेअर होल्डर असतो, त्याच्यामुळे मी म्हणलं ट्रू का फॉल्स, कारण ट्रू फॉल्स सारखंच आहे. शेअर होल्डर म्हणलं की फक्त इक्विटी शेअर होल्डर असं नाव असतं, लक्षात ठेवा. तिथे प्रेफरन्स शेअर होल्डरला प्रेफरन्स नाव द्यावंच लागतं, तरच ते प्रेफरन्स शेअर होल्डर होतात. नुसते शेअर होल्डर जर म्हटलं ते इक्विटीच असतात, मग त्याच्यामुळे ती इक्विटी उत्तर येणार आहे. इक्विटी शेअर होल्डर इज रिअल ओनर, समजलं का? पहा, त्याच्यानंतर डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर लोन अकाउंट इज शोन ऑन द डॅश साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला दाखवलं जातं? डिसीज पार्टनर म्हणजे काय? जो मेलेला मृत पार्टनर आहे, ठीक आहे, त्याचा एक्झिक्युटरचं लोन अकाउंट म्हणजे त्याचा जो काही नॉमिनी असेल, त्याचा जो काही रिलेटिव्ह असेल, त्याचं आपण लोन अकाउंट तयार केलं, कारण तो गेल्यावर त्याचं नाव तर लिहू शकत नाही आपण, त्याच्या रिलेटिव्हचं एक्झिक्युटरचं नाव लिहितो आणि त्याच्या अकाउंटनं लोन अकाउंट तयार करतो. ते बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला ट्रान्सफर केलं जातं? लायबिलिटी साईड, बरोबर आहे. ठीक आहे, एकदम आता बरोबर सांगताय तुम्ही. ठीक आहे, काय काय उत्तर येत नाहीत ते फक्त प्रॅक्टिस करा. झालेला पेपर तसा आपला, त्याच्यामुळे लक्ष द्या इकडं. डॅश इज द सेट ऑफ प्रोग्राम दॅट डायरेक्ट द कम्प्युटर टू परफॉर्म द डिझायर टास्क. डिझायर टास्कसाठी, ठीक आहे, कोणता असं हे आहे प्रोग्राम आहे की तो डायरेक्ट कम्प्युटर मध्ये हे करतो, ठीक आहे, प्रोग्राम सेट करत असतो. कोणतं काय म्हणतात त्याला? सॉफ्टवेअर आहे ना, ठीक आहे. सॉफ्टवेअर इज द सेट ऑफ प्रोग्राम. सॉफ्टवेअर असा सेट ऑफ प्रोग्राम आहे की जो डायरेक्ट कम्प्युटरमध्ये काय करत असतो? परफॉर्म करतो, जो काय डिझायर टास्क असेल. पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज डॅश अकाउंट. शेवटचा आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटला कोणतं अकाउंट म्हणतात? नॉमिनल अकाउंट, बरोबर आहे. अरे नाही, ते टाईप झाला नॉमिनल अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव काय? रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज, ओळखलं जातं त्याला दुसरं एक अकाउंट. हा, नाही, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट. ते टाईप आहे नॉमिनल अकाउंटचं आहे, बरोबर आहे, आलं लक्षात. पण रिव्हॅल्युएशन अकाउंट ते काय म्हणून जातं? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट हा चॅप्टर नंबर 3 आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 डिझोल्युशनचा आहे, आलं लक्षात. ते दोन्ही सेम असतात, पण चॅप्टर चेंज झाला. तुम्ही पहा, ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ मध्ये तिथे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट नाव येतं तुम्हाला. दोन्हीपैकी एक आलं तरी लक्ष घ्या, हे दोन्हीचा अर्थ एकच होतो, रिव्हॅल्युएशन आणि प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह समजले असतील. आता उद्या आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेमला सुरुवात करूया. ठीक आहे, आता 1 बाय 1 दररोज एक एक प्रश्न घेत जाऊ. थँक्यू.